नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. प्रेम जे काळाच्या पलीकडे जातं, प्रेम जे समाजाच्या भिंती मोडू पाहतं आणि प्रेम जे शेवटी बलिदानात रूपांतरित होतं. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आज आपण आठवणार आहोत त्या अमर प्रेमकथा ज्यांनी हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले. 1958 साली प्रदर्शित झालेला सोहनी महिवाल हा चित्रपट आजही प्रेमकथांमध्ये अजरामर मानला जातो. या चित्रपटात भारत भूषण आणि निम्मी यांच्या भूमिका गाजल्या. त्यानंतर 1984 मध्ये आलेल्या सोहनी महिवालमध्ये सनी देओल आणि पूनम ढिल्लोन यांनी या प्रेमकथेचं नवं रूप साकारलं. सोहनी चेनाब दे किनारे से पुकारे तेरा नाम हे गीत आजही प्रेमाच्या वेदनेची जाणीव करून देतं. प्रेमासाठी शिक्षा भोगायलाही तयार असलेली लैला आणि तिच्या भेटीसाठी आयुष्यभर भटकणारा मजनू. 1976 साली आलेल्या लैला मजनूमध्ये ऋषी कपूर आणि रंजिता कौर यांनी ही अमर प्रेमकथा साकारली. याआधी 1953 मधील लैला मजनूमध्ये नूतन आणि शम्मी कपूर झळकले होते. 2018 मध्ये इम्तियाज अली यांच्या कथेनुसार बनलेला लैला मजनू हाही कल्ट चित्रपट ठरला. प्रत्येक वेळी मजनूचं प्रेम अपूर्णच राहिलं आणि शेवट मृत्यूच्या कुशीत. 1970 साली चेतन आनंद दिग्दर्शित हीर रांझामध्ये राजकुमार आणि प्रिया राजवंश यांनी प्रेमाची वेदना जिवंत केली. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं आणि दो दिल टूटे दो दिल हारे ही गाणी आजही तितकीच हळवी आहेत. प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांची रोमिओ अँड ज्युलियट ही प्रेमकथा जगप्रसिद्ध आहे. या कथेवर प्रेरित 2013 मधील गोलियों की रासलीला रामलीलामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी हृदयद्रावक शेवट साकारला. समाजाच्या भिंतींनी त्यांना जिवंतपणे वेगळं ठेवलं आणि मृत्यूनंतरच त्यांची भेट झाली. साहिबान मिर्झाची प्रेमकथा देखील तितकीच वेदनादायक. 2016 साली आलेल्या मिर्झिया या चित्रपटात या प्रेमकथेचं नवं रूप साकारण्यात आलं. दिग्दर्शक होते राकेश ओमप्रकाश मेहरा. 2012च्या पंजाबी आवृत्तीत गिप्पी ग्रेवाल मिर्झाच्या भूमिकेत दिसले. साहिबांनी मिर्झाचे बाण तोडले, पण नियतीने त्यांचा शेवट लिहून ठेवला होता. या सर्व कथा एक गोष्ट शिकवतात: प्रेम अमर असतं, पण त्याची किंमत अनेकदा बलिदानात मोजावी लागते. तुमची आवडती अमर प्रेमकथा कोणती? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आयर्विन टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.